नवी मुंबई के नेरुल इलाके में एक बुजुर्ग दंपति के घर में लाखों की चोरी की सनसनीखेज घटना सामने आई है। चोरी की गई रकम बुजुर्ग की कैंसर ट्रीटमेंट के लिए रखी गई थी। ये वारदात उस वक्त हुई जब बुजुर्ग दंपति वाशी में अपने रिश्तेदारों से मिलने गए थे और घर को लॉक करके गए थे। चोरों ने इस दौरान घर में सेंध लगाई और करीब 35 लाख रुपए की नकदी और जेवरात लेकर फरार हो गए। घटना की जानकारी मिलती पीड़ितों ने नेरुल पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए दिनेश कुमार सोनी और असलम कुरैशी नामक 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार आरोपी असलम कुरैशी के खिलाफ पहले से 16 चोरी के केस दर्ज है। ये जानकारी पुलिस सहयुक्त मयूर भुजबल ने दी है। कोर्ट ने दोनों आरोपियों को 6 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है। नेरुल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 22 मे रोजी संध्याकाळी 4 ते 7 वाजेच्या दरम्यान उदय तामसे राहणार गंगोत्री सोसायटी सेक्टर 3 नेरुळ यांच्या घरी चोरी झाल्याची कंप्लेंट आपल्याकडे आली होती। त्याच्यामध्ये जवळपास 35 लाख रुपयाची सोने आणि कॅश अशी मिळून चोरी झाली होती। त्यानुसार आपण आपल्याकडे 294/25 घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये सिनियर पीआय नाईपडे, पीआय क्राईम धाडगे आणि त्यांच्या डीबीची टीम पीएसआय बच्चाव आणि पीएसआय ठाकरे यांनी लगेच त्याच्यामध्ये शोध मोहीम राबवून तांत्रिक तपास तसेच गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने 23 तारखेला एक आरोपी दिनेश कुमार सोनी आणि 25 तारखेला दुसरा आरोपी असलम कुरैशी या दोघांनाही ताब्यात घेतलं होतं आणि त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये एकूण 35 लाखाच्या मुद्देमालापैकी आपण जवळपास 9 लाख कॅश आणि 15 तोळे सोने असे जवळपास 16 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे। या दोन्ही आरोपींना कोर्टाने जवळपास 6 दिवसांचा पीसीआर दिलेला आहे आणि याच्यातील तुम्ही आरोपी बघितला असलम कुरैशी याच्यावर यापूर्वीचे जवळपास 16 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या घरफोडीमध्ये हा आरोपी मिळाल्यानंतर जवळपास 6 घरफोडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये उघड झालेले आहेत। त्याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचा 1, नायगाव पोलीस स्टेशनचे 2, शाहूनगर पोलीस स्टेशनचा 1, नेरुळ पोलीस स्टेशनचा यापूर्वीचा 1 घरफोडीचा गुन्हा आणि तळोजा पोलीस स्टेशनचा 1 असे 6 घरफोडीचे गुन्हे देखील याच्यामध्ये ओपन झालेले आहेत।